नमस्कार, मी राहुल भंडारे, मराठी नाट्य निर्माता अद्वैत थिएटरचा मुंबईवरनं इकडे आलेलो आहे। गोव्यामध्ये शिमगा उत्सव हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो आणि आमचे मित्र, आमचे मोठे बंधू जीत आरोरकर साहेब, आपले इथले लोकल आमदार आहेत, त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले की राहुल भाऊ, आपल्याला शिमगा उत्सवासाठी एक छान कार्यक्रम करायचा आहे, मराठमोळा कार्यक्रम करायचा आहे। त्याच्यामध्ये नाटक असेल, सेलिब्रिटी असेल एका नाटकामध्ये। तर असं त्यांनी नियोजन केलं होतं। तर त्यानिमित्ताने पहिला कार्यक्रम आज होतोय 15 मार्चला मांद्रेमध्ये। मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते ते आत्तापर्यंत 4,500-5,000 प्रयोग झालेले आहेत आणि मराठी परंपरा, मराठी संस्कृती, मराठी भाषा याच्यावर नृत्य, नाटिका, गाणं याच्यामधनं जे नाटक आपल्यासमोर कार्यक्रम सादर होणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, परंपरेवर सादर केलेला कार्यक्रम आहे। आणि उद्या 16 मार्चला विश्वविक्रमी बालनाट्य अलबत्या गलबत्या, ज्याचे लेखक रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आहेत, त्याचे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर, जे आता सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आहे, ज्यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले। या नाटकाचे हजारो प्रयोग होत आलेले आहेत आणि या नाटकाने जगामधलं हे पहिलं बालनाट्य ज्याने एका दिवशी 6 प्रयोग केलेले आहेत, हे विश्वविक्रम झालेलं आहे आणि त्याचा प्रयोग उद्या होणार आहे। आणि इथले जे आमचे प्रेक्षक आहेत, इथले जे आपले लोक आहेत, त्यांना तो त्याच्यासमोर सादर केला जाणार आहे। लहान मुलांपासून ते मोठी लोक सगळे ते नाटक एन्जॉय करतील असं ते नाटक आहे। आणि 17 मार्चला भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनीतर्फे भरत जाधव त्यात काम करणार आहेत। शंकर जयकिशन नावाचं नाटक आहे, ज्यात द लिजंड महेश वामन मांजरेकर त्यात काम करणार आहेत, जे आमचे सर आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत। त्यांचा कार्यक्रम 17 मार्चला इथेच मांजरेमध्ये शिमगा उत्सवाच्या निमित्ताने होणार आहे। जे महेश मांजरेकर आमचे जीत सर आहेत, त्यांचेही मित्र आहेत आणि त्यांच्या सगळ्या एक खातर आपण हा प्रयोग इथे करणार आहोत। आणि इथल्या लोकांना, जी लोक पणजीमध्ये किंवा कुठल्या नाट्यगृहामध्ये जाऊन नाटक बघू शकत नाही, अशा लोकांसाठी खऱ्या अर्थाने उत्सवाच्या माध्यमातून नाटक दाखवलं जातं आहे गावामध्ये आपल्या, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्यासाठी मी आमदार, आमचे लाडके लोकप्रतिनिधी आमदार जीत आरोरकर साहेबांचा मी मनापासून ऋणी आहे, आभार मानतो। आणि या सर्व मांजरे रहिवाशांचा आभार मानतो की ज्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि इकडं आमचं स्वागत केलं। सर, एकच प्रश्न आहे की संपूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि संपूर्ण जगभर तुमचे कार्यक्रम होत असतात, पण गोव्यामध्ये आल्यानंतर असा काय वेगळं तुम्हाला वाटतं का? गोव्याला एक वेगळी संस्कृती आहे, गोवा एक वेगळं कल्चरल आहे गोव्याचं स्वतःचं, आणि गोव्यामध्ये एक परंपरा, एक संस्कृती आहे छान। आणि गोव्याचा प्रेक्षकसुद्धा खूप चोखंदळ आहे। त्याला एखादा कार्यक्रम आवडला, एखादं नाटक त्याला आवडलं तर तो डोक्यावर घेतो, इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतो। जो मुंबई पुण्यामध्ये जो आपल्याला बघायला मिळतो, सेम तसाच गोव्यामध्ये। गोवा तसं छोटं राज्य आहे, परंतु त्यांच्या इथल्या लोकांचं हृदय इतकं मोठं आहे की ते संस्कृती, परंपरा, रूढी या सगळ्या गोष्टीला आपलं आत्मसात करतं। आणि इथल्या लोकांनी आत्तापर्यंत जी मुंबईतनं नाटकं आलेली आहेत, त्याला हृदयापासून, मनापासून त्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे, डोक्यावर घेतलेला आहे। आम्ही दरवर्षी गोव्याला एक तर मेमध्ये किंवा दिवाळीमध्ये नाटकांचे प्रयोग मुंबईतनं घेऊन गोव्यामध्ये येतो। पणजीमला शो होतात, कला अकादमीला होतो, फोंड्याला होतो शो, असे अनेक नाट्यगृहामध्ये इथे शो होत असतात, मराठी रंगभूमीवरचे, मराठी महाराष्ट्रातले, मुंबईतले। आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं मला इथल्या सरकारला सांगायचं आहे की मी या गोव्या राज्याच्या सरकारचं मनापासून आभार मानतो की त्यांनी इथले नाट्यगृह इतके सुंदर ठेवलेले आहेत की मुंबई पुण्याच्या लोकांनाही लाजवेल इतकं अप्रतिम नाट्यगृह इथं बांधलेले आहेत। प्रेक्षकाच्या दृष्टीने सुद्धा आणि कलावंताच्या दृष्टीने सुद्धा नाट्यगृहाची रचना केलेली आहे, स्वच्छ, सुंदर आणि टापटीप आहे। जसा इथला प्रेक्षक चोखंदळ आहे, इथला ऑडियन्स सुंदर आहे, तसंच इथलं नाट्यगृह सुद्धा सुंदर आहे। आणि मी महाराष्ट्रातल्या, या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सरकारला सांगू इच्छितो की राज्य जरी छोटं असलं तरी यांची संस्कृती, मन खूप मोठं आहे आणि अशाच धर्तीवरचं नाट्यगृह मुंबई, महाराष्ट्रामध्ये व्हावं अशी विनंती करतो। सर, आणखी एक वेगळा प्रश्न की आज तुम्ही जर म्हटलं की आमदार जीत आरोलकर आहेत, ते तुमचे मोठे बंधूसारखे आहेत, पण या व्यक्तीच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? जीत आरोरकर साहेब हे यंग डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी असा शिमगा उत्सव नुसता नाच धिंगाणा न ठेवता एक संस्कृतीचं जतन व्हावं, परंपरेचं जतन व्हावं आणि कला संस्कृती लोकांच्या मनात रुजावी, या दृष्टीने त्यांच्या हेतूने ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यामुळे त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे। ते केवळ राजकीय नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही प्रगल्भ आहेत आणि सामाजिकदृष्ट्या त्यांचं भान आहे की बाबा कुठल्या पद्धतीचा कार्यक्रम ठेवल्यानंतर इथल्या समाजाला आवडेल, इथल्या लोकांना आवडेल, त्या भूमिकेतून त्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यामुळे मी त्यांच्या या सर्व अप्रोचचा, या सगळ्या दृष्टिकोनाचा मी सॅल्यूट करतो त्यांना की त्यांनी अशा पद्धतीचे कार्यक्रम ठेवले, आम्हाला बोलवलं। धन्यवाद। तर सुरुवात आपल्या नावाने। नमस्कार,
मी दर्शन साटम. मी पार्श्वगायक आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे हे माझ्या वडिलांचं प्रोडक्शन आहे आणि गेले ती 32 वर्ष आम्ही हा कार्यक्रम अखंड भारतभर राबवत आहोत. त्यापैकी आमचे 250हून अधिक प्रयोग हे फक्त गोव्यात झालेले आहेत. हा आमचा रेकॉर्ड आहे. गोव्यात आजपर्यंत कोणत्याच महाराष्ट्रातील कार्यक्रमाने इतके कार्यक्रम केलेले नाही आहेत आणि अखंड भारतभरात आमचे 4895 प्रयोग झालेले आहेत. तर हा देखील एक रेकॉर्डच आहे, म्हणजे मराठी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हा रेकॉर्ड आहे. तर आमच्या कार्यक्रमाचा जो म्हणजे बाज आहे तो आहे मराठी संस्कृती. तर आम्ही पहाटेच्या भूपाळीपासून ते महाराष्ट्रातील इतर सर्व पारंपरिक जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, जसे की शेतकरी नृत्य आहे, गवळण आहे, त्याच्यानंतर दिंडी आहे, वारी आहे, पंढरपूरची अभंग आहे, तसंच शेतकरी नृत्य, ठाकर नृत्य, लावणी आहे याच्यात. तसेच आम्ही मराठी आत्ताच्या नवीन जनरेशनला देखील थोडंसं या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांनाही त्या कार्यक्रमाची आपुलकी लागावी, त्यांनाही गोडी लागावी यासाठी आम्ही त्याच्यामध्ये काही मराठी नवीन चित्रपटातील गीतं, काही मराठी गाणी अल्बममधली ती देखील याच्यामध्ये ऍड केलेली आहे. तर आमचा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक वयोगटातील लोकांना बांधून ठेवण्यासारखा आहे. आम्ही त्या हिशोबाने त्याची रचना केलेली आहे आणि हा पूर्ण बांधलेला कार्यक्रम आहे. तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की ह्या कार्यक्रमामध्ये कुठे खंत पडतोय, कुठे मध्ये ब्रेक येतोय, असं नाही वाटणार. गोव्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. गोव्यात कार्यक्रम करत असताना काय वाटलं? आम्ही दरवर्षी शिमगोत्सवाची वाट पाहत असतो, कारण आम्हाला शिमगोत्सवात गोव्यात येण्याची संधी मिळते. आमच्या कलाकारांना गोव्यात यायला खूप आवडतं. गोव्यातले पदार्थ, गोव्यातले समुद्रकिनारे हे पाहण्यासाठी आमचे कलाकार उत्सुक असतात आणि तसेच गोव्यातली रसिक मायबाप देखील आमच्यासाठी उत्सुक असतात. गेले आम्ही 20-25 वर्ष गोव्यात कंटिन्यू येत आहोत कार्यक्रमांच्या निमित्ताने. काही वेळा आम्ही गणेशोत्सवात देखील येतो, काही वेळा आम्ही शिमगोत्सवात. शिमगोत्सवात आमचे कार्यक्रम जास्त असतात, तर आम्ही शिमगोत्सवासाठी जास्त प्रतीक्षा करत असतो, कारण आम्हाला इकडे जास्त काळ राहता येतो गोव्यातल्या लोकांबद्दल. गोव्यातल्या लोकांच्या रसिक मायबाबांचा रिस्पॉन्स देखील आमच्या कार्यक्रमाला खूप छान असतो. त्यामुळे आम्हाला आज एक वेगळा ट्रेंड चालू असतो की डिस्को डान्स असा जो प्रकार जो चालू असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन पुढे जाता. त्यावेळेला तुम्हाला किंवा रसिकांकडून कसा काय प्रतिसाद वाटतो? नाही, आमचा कार्यक्रम असा आहे की आम्ही डिस्को, आमच्याकडे एकही गाणं आमच्याकडे रेकॉर्डवरचं नसतं. आम्ही प्रत्येक गाणं लाईव्ह सादर करतो. आमचे 5 म्युझिशियन प्रत्येक गाणं लाईव्ह वाजवतात आणि आमचे सगळे सिंगर प्रत्येक गाणं लाईव्ह गातात. याबद्दल मी प्राऊड फील करतो. एकही गाणं तुम्हाला रेकॉर्डवरती वाजलेलं दिसणार नाही. आणि आम्ही आमचा हातखंडाच हा आहे की आम्ही आमच्या संस्कृतीला अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. तेच मी सांगितलं की नाही लहान मुलगा तर ना तर मोठी माणसं, इव्हन वयस्कर माणसं देखील या कार्यक्रमातून उठणार नाही याची गॅरंटी आमची असते. असं आपण गोव्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलंच आहे, म्हणजे कार्यक्रम केलेले आहे. याच्या व्यतिरिक्त ऑल ओव्हर इंडिया किंवा इंडियाच्या बाहेर कुठे केलं? तसेच आता सध्या जसं गोव्याबद्दल आम्ही रेकॉर्ड सांगितलं की गोव्यात सर्वाधिक प्रयोग केले, तसेच आम्ही सध्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मध्य प्रदेशमध्ये देखील सगळ्यात जास्त कार्यक्रम केले. महाराष्ट्रातला एकमेव ग्रुप असेल जो इतर शहरांमध्ये जाऊन सर्वाधिक कार्यक्रम करतोय. तसेच दिल्लीला कार्यक्रम केले आहेत, गुजरातला कार्यक्रम केले आहेत, तसेच आम्ही आपल्या कर्नाटकात कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रा व्यतिरिक्त आम्ही गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, कर्नाटक या शहरांमध्ये म्हणजे या राज्यांमध्ये देखील आम्ही काम केलेलं आहे. तिथे काम करत असताना कशा पद्धतीचं फील? महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक मराठी रसिक जो असतो तो आमच्या मराठी कलेसाठी आतुर म्हणजे तो आमच्या कलेचं सादरीकरण पाहण्यासाठी नेहमी आतुरतेत असतो की आम्ही कधी त्या ठिकाणी येतो, आमची कला सादर करतो. आणि तो एकदम आम्हाला जो रिस्पॉन्स येतो, मला असं वाटतं महाराष्ट्रात कला सादर करणं आणि महाराष्ट्राच्या बाहेर कला सादर करणं, महाराष्ट्राच्या कला बाहेर जेव्हा मी कला सादर करतो तेव्हा जे प्रेम मिळतं ते म्हणजे भरभरून असतं अगदी. आता याच्यात साधारण संच कितीचा आहेत, म्हणजे किती लोक तुम्ही एकंदर कलाकार? आपण 35 कलाकार एकत्र आहोत, म्हणजे सगळे सर्व कलाकार म्हणून आपण 35 जण आहोत इथे. अभंग रिपोर्टच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? बघा, जशी आम्ही संस्कृती सादर करतो, आम्ही पारंपरिक संस्कृती सादर करतो त्याच्या पारंपरिक स्वरूपात. तसेच आता अभंग रिपोर्ट सध्या नवीन प्रकारे म्हणजे जे लोकांना जे इन्स्ट्रुमेंट त्या गाण्यांमध्ये कधी वाजले नव्हते तर त्या इन्स्ट्रुमेंटना त्या गाण्यांमध्ये म्हणजे इंट्रोड्यूस करून ते आता यंगस्टर्स लोकांना कॅच करतात. यात काहीच वाईट नाहीये. मला असं वाटतं आपली पुरातन संस्कृती, आपले पुरातन अभंग आपण नवीन युथ पर्यंत पोहोचवतात. त्याचा मार्ग कुठचाही असो, पण आज ते अभंग प्रत्येक युथच्या तोंडात बसलेले आहेत.
तर मला असं वाटतं अभंग रिपोर्ट देखील खूप चांगलं कार्य करत आहे. महाराष्ट्रीय संस्कृती जी जपण्याचा जोही कार्य जो कोणताही ग्रुप ह्या म्हणजे वसा उचलेल, मला वाटतं ते प्रत्येकाला आपण सपोर्ट केला पाहिजे. येस, ओके.